पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। अंतकाली तो काय करतो हा महत्त्वाचा विषय त्याच्यापुरता ड्रॉप झालेला आहे। मग त्यांनी आयुष्यभरामध्ये काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं। एखाद्याचं चरित्र पाहिलं, अरे बापरे यांनी फार मोठ्या चोऱ्या केल्या आहेत, यांनी मोठा खून दरोडा घातला आहे, इथे अमानुष्य छळ केला आहे, हा सगळ्यात वाईट आहे। तो मुद्दा पुढे आला। त्याच्या बरोबरीने असणारे जे त्याच्या वृत्तीचे आणि कर्माचे व्यापार आहेत ते सगळे एकत्र होतात आणि पुढच्या जन्माला येताना एक कुविख्यात असा दरोडेखोर जन्माला येतो। चांगलं काम केलं, चांगलं काम हा त्याचा निर्णायक विषय राहतो आणि जेवढं चांगलं आहे ते सगळं चांगलं त्याच्याशी जोडलं जातं आणि मिळणारं जीवन जसं आपण आपल्यापुरतं म्हणतो की आपल्याकडे किती दोष आहेत स्वभावामध्ये, आपल्या मनात किती वाईट विचार येतात, एवढं असताना सुद्धा देवाने आपल्याला इतकं चांगलं आयुष्य कसं दिलं, काय केलं होतं आम्ही की ज्याच्यामुळे त्यांनी आम्हाला हे इतकं चांगलं जीवन दिलंय। आम्हालाच कळत नाही की आम्ही काय एवढे चांगले जन्माला आलो, का आम्हाला एवढं सगळं चांगलं त्यांनी दिलं। म्हणजे हा जो डिसिजन आहे तो जो त्याच्याकडून घेतला जातो आणि तो जे आम्हाला जीवन देतो ते त्या चांगुलपणावरती उभारलेलं असतं किंवा त्या उत्कट वाईटपणावरती उभारलेलं असतं। मग भगवंत म्हणतो की तू अपेक्षा ठेवून कर्म का करतो। एका कर्माशी अपेक्षा ठेवली की झालं, त्या कर्माबरोबर उद्या आणखीन अपेक्षा, परवा आणखीन अपेक्षा, तेरवा आणखीन अपेक्षा, हा स्वार्थ वाढत जातो, प्रवृत्ती बदलत। आपण आपल्या डोळ्यासमोर राजकारण पाहतो, समाजकारण पाहतो, संस्थांची परिस्थिती पाहतो की एक लहान लहान संस्था राजकीय असतात, सामाजिक असतात, धार्मिक असतात, सांस्कृतिक असतात, एकाच्या ठिकाणी धड चालत नाही। का नाही चालत? स्वार्थ आहे प्रत्येकाचा, प्रत्येकाच्या स्वार्थामुळे भगवंत म्हणतात त्याच्याच करता निस्वार्थ निष्काम भावानी कर्म करशील तर हे काही तुझ्या मागे लागणार नाही। जे कर्म करशील ते कर्म हीच तुझी शिदोरी आहे। त्यांना आम्हाला सांगायचे की हा अधिकाराचा जो विषय आहे त्या अधिकाराच्या विषयामध्ये सुद्धा अनेक प्रकारांनी त्यांनी आमचा अधिकार, मी आपल्याला आता म्हटलं तसं की अभ्यास करण्याचा आपल्याला अधिकार आहे, मुलांना समजावून सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे, मुलांवर संस्कार करण्याचा आपल्याला अधिकार आहे, मुलांच्याकरता अधिकाधिक प्रेम देण्याचा आपल्याला अधिकार आहे, मुलांचं जितकं काही चांगलं करत राहणं आपल्याला ज्या काळामध्ये जशा प्रकारांनी करणं, लहानपणी करत होतो तसं आता करायला तर मुलं म्हणतील बाद झालं, तुम्ही फार आता आमच्या गळ्यात पडू नका। त्या त्या वयाप्रमाणे त्यांना जे करणं आपल्याला शक्य आपला अधिकार, पण त्याच्या बदल्यात त्यांनी मला म्हातारपणी विचारावं नाही। मी मुलांचं करतो म्हणून मला मुलांनी म्हातारपणी, ते त्यांचं आहे।
तो विषय आपला नाही आहे. आपला विषय एवढाच आहे की फक्त चांगलं करत राहणे आणि त्याच्याकडनं कसलीही उलटी अपेक्षा न करणे. इतके उलटी अपेक्षा न करता आपण राहू शकतो का? नाही राहू शकत. मग मनुष्य म्हणतो त्यातल्या त्यात अलिप्त होण्याचा प्रयत्न करणे, त्यातल्या त्यात बाजूला राहण्याचा प्रयत्न करणे, त्यातल्या त्यात मनात वाईट विचार आला तरी तो विचार फार न लांबवणे. मनामध्ये जरी दुःख झालं, दुःखाला फारसा थारा न देणे. आणि म्हणून ते सांगतात आपल्याला इथे की कर्म करण्याच्या मागे फल हा हेतू ठेवून कर्म केलं की काय होतं. जेव्हा कर्माला फल हा हेतू आहे की अमुक एक काम मला करायचं आहे, त्या कामाचं हे फळ आहे, आता हे फळ मला मिळावं म्हणून मी हे काम करतोय, मग ते फळ अधिक जास्त चांगल्या प्रकाराने कसं मिळेल, मग ते मलाच कसं मिळेल, मग इतरांना न मिळता केवळ मलाच कसं मिळेल, सुरू होतं. मग आपण म्हणतो तसं की एक कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरता इतक्या प्रकारामध्ये मनुष्य त्याला लाच देतो, एक कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरता 1000 त्या ठिकाणी गोष्टी मॅनेज करतो, की आपल्याला आलेली निविदा लपवून ठेवतो किंवा आपण आपली निविदा पुढे करतो लोकांच्या काय. बाजारात गेलो तर दिवाळी जवळ आली की आपल्याला हे राजकारण बरोबर समजतं. बाजारामध्ये मसाले कुणाचे येतात, बाजारामध्ये भाजणी कुणाची येते, गेल्या वर्षीची ज्या कंपनीची उत्पादनं ही लोकांच्यामध्ये खूप प्रसिद्धीला आलेली आहेत ती सगळी उत्पादनं दाबली जातात. मला कंपन्यांची नावं पण सांगता येतील आपल्याला. आणि दुसऱ्या कंपन्या आपली उत्पादनं समोर आणतात का, तर लोकांच्यामध्ये ते उत्पादन आता पुष्कळ प्रसिद्ध व्हायला लागलं, लोक घ्यायला लागले, मग आमचं कसं घेतील. आज सुद्धा परिस्थिती अशी आहे की कोण साधे साबण आहेत, साध्या साध्या वस्तू आहेत, इतक्या गोष्टी करता सुद्धा मनुष्याचा स्वार्थ किती पुढे जातो आणि किती प्रकारांनी त्या स्वार्थाचं रूप भगवंत सांगतात. हे कुठल्याही प्रकाराने केलेल्या कर्माचं फळ मिळताना सुख देणारं नाही आहे. याच्यातून जर मनुष्य सुखाची अपेक्षा करील की हे सगळे उद्योग केलेले आहेत आणि भगवंता मला सुख दे, नाही होणार. कर्माचा सिद्धांत जर आम्ही आमच्या डोळ्यापुढे ठेवला, मी नेहमी म्हणते की आमच्या इथे विदर्भामध्ये इतक्या आत्महत्या झाल्या का झाल्या, आमच्या कर्माचं फळ आहे. विदर्भातल्या माणसाला आत्महत्या करण्याची वेळ का यावी. निवडणूक जवळ आली की मताचा दर ठरतो आणि 5000 आणि 7000 दिले की आम्ही ते पैसे घेतो आणि मत देतो आणि मग काम नाही केलं की का रडतो आणि आत्महत्या करतो. काही त्याला आपल्याला अधिकारच नाही आहे म्हणण्याचा की आमच्यावर परिस्थिती आली. कोणी आणली तुमच्यावर परिस्थिती? तुम्ही आणली तुमच्यावर परिस्थिती. आमच्या कर्माचं फळ आम्ही भोगतो, दुसऱ्या कोणाला नाही जबाबदार धरता येत. जे काही आम्हाला घडतं, जे काही आमच्या बाबतीत होतं त्याला जबाबदार आम्ही आहोत. आपण म्हणून शहरात आम्ही काय केलं, उदासीन राहिलो. जेव्हा जेव्हा समाजात अत्याचार आहे, जेव्हा जेव्हा समाजात अन्याय आहे, ह्या समाजात जर मला राहायचं आहे तर ह्या समाजातल्या अन्यायाविरुद्ध आवाज प्रत्येकाला उठवला पाहिजे. प्रत्येकाने उठवणं त्याचं कर्तव्य आहे. आम्ही करत नाही, हाच आमचा स्वधर्म आहे. ज्या स्वधर्माला आम्ही पारखे होतो. द्रौपदीने धर्मराजाला विचारलेलं आहे, धर्मराज तुम्ही सांगता की धर्माचं पालन करावं, आचरण करावं. आजवर मी पाहते आहे की तुम्ही धर्माचं पालन करत आलात आणि आजपर्यंत धर्माचं पालन करून तुम्हाला काय मिळालं. आता तर आपण वनवासात आणि त्याच्यानंतर अज्ञातवासात आपण राहणार. तर तेव्हा धर्मराजांनी सांगितलं, युधिष्ठिरांनी, ते म्हणाले द्रौपदी तुला कुणी सांगितलं की धर्माचरण हे कोणत्या तरी फलाकरता करायचं असतं किंवा धर्माकडून फलाची अपेक्षा करायची असते. धर्माचरण हे धर्माकरताच आहे, कारण धर्म चांगला आहे, धर्म आचरणीय आहे आणि जो आचरणीय आहे तो आचरावा म्हणूनच पालन करायचं. अन्यथा त्याच्याकडनं फळाची अपेक्षा आहे म्हणून नाही आहे करायचं. मग कोण मला काय म्हणेल, कोण माझ्याशी कसा वागेल, म्हणाले हा विषय संभवत नाही. आणि म्हणून इथे ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी ज्याच्यावर भर दिलाय, स्वधर्मावर भर दिलाय, स्वकर्मावर भर दिलाय, विधी निषेधावर भर दिलाय
मनुष्याच्या ठिकाणच्या प्रत्याहारावर भर दिलाय की माणसानी संग्रही वृत्तीच ठेवू नये. कमीत कमी गोष्टीमध्ये आपलं जीवन चालवावं. अनेक गोष्टी आहेत, सगळ्या कशाशी निगडीत आहेत? कर्माशी निगडीत आहेत. का निगडीत आहेत? त्याचं कारण एकच आहे की तत्वतः चिंतनानी धर्म कितीही समजला असं वाटलं तरी सुद्धा तो आचरणाशिवाय त्या धर्माला स्वरूप प्राप्त होऊ शकत नाही. त्याला असा जो धर्म आहे हा निराकार धर्म आहे. आणि या जगामधले सगळे धर्म आपण तपासा, त्या धर्मांचा आपण अभ्यास करा. जोपर्यंत किंवा जिथे आचरणाची संदिग्धता दिसते तिथे फक्त जाळ पोळ, मारामार्या, हिंसाचार, धर्मपरिवर्तन ह्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही. त्याचं कारण असं आहे की चांगली गोष्ट आहे ती ऐकायची, ती तिथंच ठेवायची आणि आचरणामध्ये तिसरीच गोष्ट आणायची. ही जेव्हा मान्य केली जाते तेव्हा त्याला अर्थ नाही. हे गीतेचं वैशिष्ट्य आहे. गीता एकाच वेळी सांगते चिंतन सुटतच नाही आणि गीता त्याच वेळी सांगते कर्म सुटतच. चिंतन आणि कर्म हे दोन्ही बरोबरच चालतात आणि चिंतनाशिवाय कर्म उभं राहू शकत नाही आणि कर्माशिवाय चिंतन पक्क होत नाही आणि चिंतन पक्क झाल्याशिवाय कर्म सुधारत नाही. कर्म सुधारल्याशिवाय बुद्धी शुद्ध होत नाही. बुद्धी शुद्ध झाल्याशिवाय व्यवहार स्वच्छ होत नाही. एकमेकांवर अवलंबून गोष्टी आहेत, त्या आम्हाला सांभाळत गेल्याच पाहिजेत. आणि म्हणून इथे त्यांनी कर्माचा विषय मांडताना सुद्धा हा अधिकाराचा विषय तेवढ्याच करता मांडलाय की एवढाच अधिकार आहे आमचा, ह्याच्यापेक्षा वेगळा कुठल्याही क्षेत्रात जा. आपण पाहाल तर आपण कर्म कराल. आपण ठरवलं की आपल्या मुलाला आपल्याला इंजिनियर करायचं आहे, मुलांनी ठरवलं मला इंजिनियर व्हायचं आहे, दुसऱ्या मुलांनी ठरवलं मला डॉक्टर व्हायचं आहे. ठरवलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले म्हणून तो डॉक्टर होईलच असं नाही, तो इंजिनियर होईलच. घराच्या बाहेर पडतो, अमक्याला भेटायला चाललो असं आपण म्हणतो आणि काय साधं कर्म आहे. आपल्या घरून निघालो, आपण त्यांच्याकडे भेटायला चाललो, मागून एक स्कूटर आली, त्यांनी धडक दिली, तिथे पडलो, आपल्याला लागलं, त्यांच्या घरी कुठले जातोय, रिक्षा करून घरी आलो. सामान्य कर्म आहे. कशावरती आधारलेलं आहे? फळावरती. फळावर आधारलेलं कर्म आहे. ते फळावर आधारलेलं कर्मच आम्ही रोज करत असतो. रोजचं कर्म आमचं फळावर आधारलेलं आहे. पण त्या फळावर ते आधारून ठेवू नये हे आमच्याकडे आचरणाच्या पातळीवर आम्हाला धर्माने शिकवलंय. सकाळी उठल्याबरोबर त्या पृथ्वीला नमस्कार करायला सांगितलंय. मी उठले आणि माझे पाय खाली ठेवले आणि मी माझ्या पायावर चालायला लागले. त्याने सांगितलं कोण तू तुझ्या पायावर चालणार आहे? ती सांभाळते तुझ्या पायाने म्हणून चालतात. पहिली कृतज्ञता आहे. कर्माच्या ठिकाणी निष्कामता यायला बुद्धीच्या ठिकाणी कृतज्ञताच यावी लागते. आणि ही कृतज्ञता बुद्धी धर्मानी प्रत्येक कृतीमध्ये आम्हाला शिकवली की जेवायला बसतो, आता काय आपल्या आवडीचा स्वयंपाक आहे, आज एक पोळी जास्त खाऊ, आज काय त्या मुलाची आवडीची भाजी नाही, तो काही जेवणार नाही, तो काहीतरी बाहेर जाईल, काहीतरी बाहेर खाईल, तो काही घरात जेवण धड जेवायचा नाही. हे कशा करता? याचं कारण असं की हे आम्ही आत्ता यामध्ये का आलो? याचं कारण असं की उदरभरण नो हे जाणी जे यज्ञकर्म आम्ही विसरलो. माझं पोट मी जेवणार, मला आवडतं माझ्या जिभेला ते मी करणार नाही. मी जेवणार नाही, त्या पोटाला आवश्यक असणाऱ्या त्या जठराग्नीला मी आहुती देणार. मग घरामध्ये जे बनलंय ते माझ्या आवडीचं असो की नसो, आज नसेल माझ्या आवडीचं पण आज मी ते खाणार. हा स्वधर्म आहे. साध्या गोष्टी आहेत पण प्रत्येक कर्म आम्ही रोजचंच कर्म आजच्या आमच्या जीवन पद्धतीमध्ये फळावरती बेतलेलं आहे. आणि आम्हाला परंपरेने शिकवलेली जीवनाची पद्धती ही ते प्रत्येक कर्म समर्पण करायला शिकवली. आणि समर्पणाने केलेलं जे कर्म आहे ते मला बाधितच होत नाही. समर्पणाच्या कर्मामध्ये मी फलाची अपेक्षाच करत नाही. एवढं मोठं तत्वज्ञान मला बोलावंच लागत नाही. एवढं मोठं तत्वज्ञान न बोलताच मी त्याचा आनंद किंवा अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणून
आपल्याला तत्वज्ञानाच्या पातळीवरती हे विषय मांडताना त्यांनी खूप प्रकारांनी मांडलेत की कर्म यशस्वी कसं करावं, कर्माचा अधिकार कसा तोला. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्याची प्रस्तावना केली आहे त्याचा शेवट 18व्या अध्यायामध्ये केला आहे. आपल्याला त्याच्यात फार खोलात जायचं नाही, पण त्याचं स्मरण करायला अडचण नाही की कोणतंही कर्म यशस्वी कसं होतं. 5 कारणं. अधिष्ठानम तथा कर्ता, करणम च पृथग्विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवचैवात्र पंचमम. या 5 गोष्टी आहेत. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलं की कर्म यशस्वी, भाषा बघा कशी आहे. फळाची अपेक्षा करू नकोस, पण कर्माचा अधिकार तुला प्राप्त आहे तेव्हा हे कर्म जे आहे ते अधिकाधिक यशस्वी व्हावं, अधिकाधिक चांगलं व्हावं. याकरता याचं फळ तुला जे अपेक्षित आहे, अभिष्ट आहे ते मिळावं असं नाही म्हटलं. त्यांनी आपल्याला काय सांगून ठेवलं, योग कर्मसु कौशलम, कौशल्याने कर. त्या यशाकडे जाशील किंवा त्याच्यापर्यंत पोचण्यासारखं कर, पोचण्याकरता कर, त्याकरता प्रयत्नशील राहा. आणि म्हणून कर्माचं अधिष्ठान चांगलं असावं. तथा कर्ता, तो जो कर्ता आहे त्या कर्त्याच्या ठिकाणी ते कर्म करण्याचा अधिकार असावा. त्या कर्माचा अधिकार आहे आणि तो कर्ता ते कर्म करतो आहे तर त्याला ते कर्म करता येईल. कारण सायन्सचा मनुष्य आहे आणि त्याला त्याच्या विषयाचं सोडून दुसऱ्या विषयातलं काम करायला सांगितलं, तो बिचारा त्या कॉमर्सचं काम काय करणार. त्याला पुष्कळ शिकून घ्यावं लागेल. आणि त्यामुळे कर्ता त्या विषयाच्या गुणांनी संपन्न असला पाहिजे. अधिष्ठानम तथा कर्ता, करणमच पृथक विधम. साधनं वेगळी वेगळी आहेत. जेवढी साधनं आहेत तेवढी वापरा, का न वापरा. गेल्या वेळच्या निवडणुकांच्या मध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही काय वापरायचं सोडलं नाही. सगळा इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सगळा वापरला तुम्ही. सोशल मीडिया या सगळ्याच्या माध्यमातून निवडणूक जिंकलात. कुणी सांगितलं सगळ्यांना न जिंकायला. सगळे आपापल्या परीने सगळी साधनं वापरतच असतात. त्यांना पैसे हे साधन वाटेल, कुणाला बैठका हे साधन वाटेल, कुणाला निवडणुकीकरता लोकांच्यावरती प्रचाराची भाषणं हे साधन वाटेल. पण जी साधनं आहेत त्या साधनाचा उपयोग करा. म्हणाले पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवचैवात्र पंचमम. की आता इथे जेवढी साधन सामुग्री आहे त्याचा उपयोग करा. आणि नुसती साधन सामुग्री घरात आणून ठेवली काही उपयोगाची नाही, कारण वापरतच नाही. काय हो, वायफाय कनेक्शन हो आहे, लॅपटॉप हो आहे, कॉम्प्युटर हो आहे, मग पाठवत नाही, येत नाही, वापरते. ते म्हणाले त्याचा जर उपयोगच करता येत नसेल आम्हाला तर काय उपयोग. म्हणजे कर्माचा अधिकार किती प्रकारांनी आहे आपण बघा. की तिथे सुद्धा कर्माचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो की जेव्हा आम्ही हे सगळं जाणून घेतो. आणि म्हणून त्यांनी आपल्याला इथे म्हटलं की कुठल्याही प्रकाराने कर्माच्या फलाचा हेतू अंतःकरणात ठेवून कर्म करू नकोस. आता कर्माच्या फलाचा हेतूच अंतःकरणात नाही ठेवला तर मग कर्म कशाकरता करायचं. म्हणून ते म्हणतात मग कर्मच नको असं म्हणून तू कर्माला मात्र नाकारू नकोस. की जाऊ दे, जर फळच मिळवायचं नाही तर मग काय करायचं. आज जसं लोक बाहेर म्हणतात की काही झालं तरी मग आम्हाला काय मिळेल, दिवाळीत बोनस मिळेल की नाही, हे काम केलं तर आम्हाला प्रमोशन मिळेल की नाही, हे काम केलं तर आम्हाला त्याचा जास्तीचा पगार मिळेल की नाही. हे जर यातलं काहीच आम्हाला मिळत नसेल तर मग आम्ही हे कर्म कशाकरता करावं. त्याचं उत्तर आपण मगाशी पाहिलं तसं धर्मराजाने दिलं आहे. धर्माने मला काय द्यावं, कर्माने मला काय द्यावं, याकरता मी कर्म करत नाही. कर्म करण्यात मला आनंद आहे म्हणून मी कर्म करतो. त्याचं आणखीन एका प्रकाराने आपल्याकडे म्हणजे तत्वज्ञानाने किंवा त्याच्यावरच्या टिप्पणींनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की म्हणाले अरे फळाकरता कसलं कर्म करतोस, फळ मिळाल्यावर काय राहिलं, काहीच राहिलं नाही. फळ मिळेपर्यंतच आनंद आहे. फळ मिळाल्यानंतर काय, जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंतची उत्सुकता, जोपर्यंत शेवटची ओव्हर
आता काय जिंकतो का नाही जिंकतो, आता किती रन्स, किती सिक्सर मारतील, नाही तर किती स्क्वेअर सुरू. आमच्या डोक्यामध्ये ती उलघाल कुठपर्यंत आहे, त्या शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलपर्यंत. एकदा झालं हारलो हारलो, जिंकलो जिंकलो. जिंकल्यानंतर पुढे काय? भगवंत म्हणतो अरे फळ मिळाल्यावर फळाला फळ फुटत नाही, फळाला फळ नाही निर्माण होत. ज्याला ज्ञानेश्वरीतला आवडीचा शब्द त्यांचा दोंद आहे, की आनंदाच्या कंदाला दोंद नाही फुटत. ते जे फळ आहे ते फळ आहे, त्याला आणखीन वेगळं फळ येत नाही. पुन्हा कर्म आहे आणि कर्माला फळ आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं तर ते असं आहे, कर्माचं फळ आहे, त्या फळावरती कर्माची सुरुवात आहे, असंच आपल्याला कळलं पाहिजे. फळ पाहिजे असं नाही म्हणता कामा. हे कर्म केलं ते जिथे जाऊन पोचलं त्याला फळ न म्हणता तिथून पुढे कर्म सुरू झालं. म्हणजे जसं तत्त्वज्ञानामध्ये वापरलेला एक पॉप्युलर दृष्टांत आहे की दुधाचं दही. जोपर्यंत दुधाचं दही होत नाही तोपर्यंत तत्त्वज्ञानात दूधच बोलतो, दुधाचीच भाषा करतो. दही झालं, आता दह्याचं ताक, आता ताक झालं की तिथे लोणी, लोण्याचं तूप, की तुपावर थांबला का विषय? नाही. आता त्या घृतापासून दुसरा विषय सुरू झाला, की आता ते जे घृत आहे, ते जे तूप आहे, त्या तुपाच्या साह्याने कर्म कसं आणि कुठे आणि काय चालणार. म्हणजे कर्मातून कर्म आणि कर्मातून कर्म हेच चालू राहील. आणि ते कर्म जेव्हा शेवटाला येईल, एका कर्माचा शेवट आहे असं जेव्हा आपल्याला वाटेल, की जसं आपण एखादं संशोधन आहे, आता आजच्या सुद्धा नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की एक चॅलेंज तुम्ही स्वीकारलं आणि ते जेव्हा यशस्वी होता तेव्हा जग तुमच्याकडे पाहतं, ते ईर्षेने बघायला लागतं. तुमच्या इकडे एक ईर्षा निर्माण होते की अरे आता हे केलं, आता पुढचं काय. म्हणजे कर्मातनं फळाची अपेक्षा करणार का? तत्वज्ञान सांगतं कर्मातून नवीन कर्माची अपेक्षा करणार. कारण काय आहे, जोपर्यंत जिवंत राहायचं आहे तोपर्यंत कर्म करतच राहिलं पाहिजे. कारण आपल्याला उपनिषदांचाही नियम आहे की 100 वर्ष कुर्वन्ने वेह कर्माणी जी विषेत शताम समा. 100 वर्ष जगतो आहोत, खुशाल जगा, आणखीन जास्त जगा, पण ते म्हणतात कर्म करत जगा. आता कर्माचं फल मिळालं आहे, आराम करू, इथे विषय थांबला आहे. मग व्यवहाराच्या पातळीवरती ज्याची इस्टेट प्रॉपर्टी आहे त्याच्या मुलांना काम करावंसं वाटत नाही, त्याच्या मुलांना कर्तृत्व प्रकट करावंसं वाटत नाही. त्याचं कारण काय? की वडिलांच्याकडनं त्याला रॉंग मेसेज मिळाला आहे की अरे बाबा रे, तुला काय कमी आहे, आपल्याकडे पुष्कळ आहे. मग तो मुलगा म्हणतो मला पुष्कळ आहे तर बरंच झालं, काही हातपाय चालवायला ना. वडिलांनी जर सांगितलं आपल्याला हातपाय हलवल्याशिवाय काही मिळणार नाही, मुलगा काम करेल. म्हणजे इथे सूत्र व्यवहारात बघा कसं आहे की कर्माच्या फळाशी निगडीत होऊ नका. कर्माच्या ठिकाणी कर्मालाच मान द्या. रिस्पेक्ट युअर वर्क, जे आपण म्हणतो ना की कर्माचाच सन्मान आहे. हा विषय सांगताना एक आजचा दिवस म्हणून आज आपण योगायोगाने आज श्लोक जो आला तो कर्मण्येवाधिकारस्ते आला आणि आज पितृपक्षाचा शेवट आहे. आणि त्यामुळे ज्या कर्माविषयी समाजामध्ये नुसतीच संदिग्धता आहे की पितृकार्य आहे, ते पितृकार्यसुद्धा आपल्या नैमित्तिक कार्यातलं एक कार्य आहे. की नैमित्तिकता त्या कार्याला आहे की विशिष्ट काळामध्येच त्याचा विचार केला जातो आणि त्या दिवशी ते कार्य संपन्न होतं. करावं का करू नये, कुणी करावं, का करावं, कसं करावं, वगैरे वगैरे असे अनेक विषय आहेत. त्या विषयाच्या संबंधी आधी आपल्याकडे जे आता दुसराच अध्याय चालला आहे, पुन्हा कर्माचाच चालला आहे, म्हणून आपण जो थोडासा पुढे यज्ञाविषयी विषय मांडू, आपण त्याचा थोडा विचार इथे करू की रोजच्या जीवनामध्ये जे आवश्यक कर्म म्हणून सांगितलं आहे त्याला आपल्याकडे पंचयज्ञ असं म्हटलं आहे धर्मशास्त्रामध्ये. त्या पंचयज्ञामध्ये पहिला देवयज्ञ, दुसरा पितृयज्ञ, तिसरा मनुष्ययज्ञ, चौथा भूतयज्ञ आणि पाचवा ब्रह्मयज्ञ. हा प्रत्येकाने रोज केलाच पाहिजे. तर देवयज्ञ, आपल्या घरातल्या देवांची पूजा केली पाहिजे.
पितृयज्ञ आपल्याला जे जे स्मरणीय आहेत त्यांचं रोज स्मरण केलं पाहिजे. रोज की यांनी मला शिकवलं, त्यांच्यामुळे मी पुढे आले, अमक्यामुळे मला विषय समजला, अमक्यामुळे मला एक विचार मिळाला, अमक्यामुळे जगण्याची दिशा मिळाली, अमक्यांनी मला प्रत्यक्ष जीवनामध्ये ह्या स्थानावर आणून सोडलं. कितीतरी आहेत की आपल्या प्रत्येकाच्या जीवनातले जे स्मरणीय लोक आहेत त्यांचं रोज स्मरण करावं. हा पितृयज्ञ आहे. त्यानंतर आधी आपण म्हटलं तसं देवयज्ञ, देवतांची पूजा करावी. मनुष्ययज्ञ, मनुष्याकरता रोज माणसानी, जसं इथे निष्काम म्हटलंय किंवा योगस्थम कुरु कर्माणी असं म्हटलंय तसं ते योगस्थ होऊन कर्म करणं, त्या योगस्थ कर्मासारखं एक निष्काम भावाने सगळा दिवस आम्ही नाही करू शकत. एक क्षणभर योगस्थ होऊन कर्म जर केलं कुठलं तरी, आपण जसं अनेक वेळा म्हटलं, कुणालाही न कळता, कुणालाही न सांगता, त्याची जाहिरात न करता आपण एवढे पैसे रोज टाकतो आहोत, एवढं धान्य रोज टाकतो आहोत, नाही तर एवढा एक विचार रोज टाकतो, नाही तर रोज एक पुस्तक काढून ठेवतो. काही नाही, एक मनाच्या श्लोकांचं पुस्तक आहे 5 रुपयाचं, रोज एक काढून ठेवलं आहे की महिन्याच्या शेवटी 30 पुस्तकं झाली. कुठल्या तरी लांबच्या गावाला जाऊन मुलांना देऊन, की जिथे काही पोचत नाही, बाबा मुलांना हे वाचा, हे वाचण्यासारखं आहे, याचले 5 तरी श्लोक पाठ करा. हा जो आहे हा यज्ञ आहे, हा मनुष्य यज्ञ आहे की मनुष्यानी मनुष्याकरता काहीतरी करणं. चौथा आहे तो भूतयज्ञ आहे की भूतमात्रांच्या करता रोज काहीतरी करणं. कुणी पक्ष्यांकरता करतं, कुणी प्राण्यांकरता करतं, कोणी कुठल्याही प्रकाराने भूतयज्ञ करतं. आणि ब्रह्मयज्ञ आहे तो रोज केलाच पाहिजे. आपण आपल्या धर्माचं किंवा एखादं स्तोत्र, एखादा मंत्र, हा जो ब्रह्मयज्ञ आहे, मग आम्ही रोज बायबल वाचलं तर चालेल का? वाचायचं असं तर वाचा, पण ते बायबल कशाकरता वाचा? अभ्यासाकरता वाचा, अगदी मनापासून वाचा, 4 तास वाचा, पण 5 मिनिटं मात्र ब्रह्मयज्ञाकरता द्या. ज्या ठिकाणी परमेश्वराविषयी आस्तिक भावानी जे काही विचार निर्माण केले आहेत, त्याचं जे काही विशिष्ट सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य 5 मिनिटं तरी आपण ते प्रत्ययाला, पटो की न पटो, अशा कुठे पटणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण करतो. न पटणाऱ्या आयुष्यात पुष्कळ करावं लागतं. हे आपल्याला पटत नसताना करत राहू, काय होतं बघू. हा जो ब्रह्मयज्ञ आहे तो केला जावा. आजचा आपला जो विषय आहे तो ह्या 5 यज्ञांच्या पैकी पितृयज्ञ केव्हा तरी एकदा करावा असं सांगितलेलं नाही आहे. रोज आहे, रोज त्यांचं स्मरण आहे. आणि हा विषय कशाशी निगडीत आहे? हा सगळाच विषय देवतायज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ किंवा ब्रह्मयज्ञ, हे सगळेच्या सगळे आमच्या धर्मानी काही कळो की न कळो, काही तत्त्वज्ञान वाचण्याला वेळ मिळो की न मिळो, त्याच्यापासून एखादी व्यक्ती कितीही दूर असो, पण तिला आचार धर्मामध्ये एक गोष्ट सांगून ठेवली आहे, आणि ती म्हणजे कृतज्ञता. एका कृतज्ञतेवरती मनुष्याचं सबंध जीवन वेधलेलं आहे. त्याच्या अंतःकरणामधून जर कृतज्ञतेचा विचार गेला नाही तर त्याला त्याच्या जीवनामध्ये कुठलाही आध्यात्मिक अभ्यास, साधना करण्याची काही आवश्यकता नाही. कारण कृतज्ञतेचा विचार एकाचा एक उपकार आहे, पण त्या उपकाराचं ओझं म्हणून नाही, प्रेम म्हणून, ते स्वीकारलंय म्हणून ती जी व्यक्ती कृतज्ञता बुद्धी ठेवते ती स्मरत असते. आपण म्हणतो की आजकाल काय मुलं वाटेल तशी बोलतात. का बोलतात? कारण माझ्या आईवडिलांनी माझ्याकरता काय केलं आहे याचं त्यांना स्मरण नाही आहे. आणि ह्याचं त्यांना स्मरण का नाही आहे? कारण जे केलं आहे त्याची कृतज्ञता स्मरावी हा संस्कार समाजामध्ये वावरता वावरता फिका होतोय, दिसत नाही आहे. तो संस्कार दिसत नाही की आईवडील काय करतात, किती कष्ट उपसतात, आपल्या स्वतःला किती कष्ट घेतात, किती त्याग करतात, आपलं जीवन सुखी व्हावं याकरता काय करतात. पण हे सगळं केव्हा मनामध्ये येईल?
जेव्हा अंतःकरणामध्ये कृतज्ञता बुद्धी असेल तेव्हा. त्यामुळे हा सगळा विषय जो आहे तो कृतज्ञतेशी निगडीत आहे. कृतज्ञता हा त्याचा पाया आहे. त्यामुळे देवाची पूजा करायची का नाही करायची तू ठरव. माझ्या पलीकडे कुणीतरी आहे. अहो, मी पूजा करायची का नाही करायची हा शब्द बोलू कुणामुळे शकतोय? त्यांनी तोंड चालायला दिलंय म्हणून. त्यांनी तोंडाची हालचालच बंद केली तर मी काय बोलणार आहे? झाडाची हे पानं हाले त्याची सत्ता, त्याच्या सत्तेने प्रत्येक गोष्ट चालतीये. हे सुद्धा जर स्मरण राहत नसेल नका करू देवाची पूजा. हे स्मरण राहावं याकरता प्रयत्नशील व्हावं म्हणून पूजा आहे. असं काय आमच्या 24 तास स्मरणात राहतं काय? असा काय आमचा स्वभाव इतका का सात्विक आहे की आम्ही सगळं सोडून अगदी याचा विचार नाही होत? पण प्रयत्न त्या दिशेने आहे. तसाच ह्या पितृपक्षाचा विचार कर्म आहे. आणि हा कर्माचा जो विचार आहे हा कर्माचा विचार ज्याच्या ज्याच्यावर आधारलेला आहे त्यातलं एक सूत्र कृतज्ञता आहे. त्याच्यातलं दुसरं सूत्र आहे ते परस्पर आश्रयत्व आहे की ही संबंध सृष्टी जी आहे ती एकमेकांच्यावरती अवलंबून आहे. ह्या सृष्टीमध्ये सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरती मी माझं यश मिळवतो ती फक्त माझी कर्तबगारी आहे. ते फक्त मी मिळवलं होत नाही. घराण्याची पुण्याई आहे, आईवडिलांची पुण्याई आहे, अजून ट्रक बरे, आई तुझा आशीर्वाद. आठवण आहे की बिचारे लिहितात त्याच्यावरती की आईच्या आशीर्वादाने झालं. ट्रक मी घेतलं, कर्ज मी घेतलंय, मी फेडतोय, कष्ट करत नाही. या जगामध्ये मला जेव्हा काही चांगलं मिळतं तेव्हा त्याच्या मागे कुणीतरी कष्ट करत असतं. हे सूत्र कुठे अजून पुढच्या अध्यायात आहे. सहयज्ञ प्रजा सृष्टवा, हे गीतेनी सूत्र तिथे मांडलं आहे की ही जी प्रजा आहे ती प्रजा कशी निर्माण केली आहे? यज्ञासहित निर्माण केली. यज्ञासहित याचा अर्थ पहिल्यांदा काहीतरी टाकावं लागतं मग काहीतरी मिळतं. म्हणजे कुणीतरी माझ्याकरता त्याग केलेला आहे आणि म्हणून मला मिळतंय. आज आम्ही पोटभर जेवतो, आज आम्ही सुखात राहतो. सुदैवाने जे जेवतो आहोत त्या अन्नाला आमच्या चव लागते आहे आणि त्या अन्नाची चव, त्याचा आस्वाद आम्ही घेतो आहोत, त्याचा आनंद घेतो आहोत. ते आमच्या शरीराला पुष्ट बनवतं आहे आणि आम्ही सुखामध्ये जगतो आहोत. हे माझ्या कर्मफळाचा सिद्धांत नाही आहे. माझ्या कर्मफळाचा सिद्धांत काय आहे? ते अन्न मिळवणं, तेवढे मोठे पैसे मिळणं, तेवढा माझा कष्ट किंवा प्रयत्न, ह्याच्यामधून मिळणारी ही जी सगळी पूर्वजन्मीची किंवा या जन्मीची मिळणारी फळं आहेत. पण मिळालेला पैसा मला उपभोगायला मिळणं, मिळालेलं अन्न मला व्यवस्थित खाता येणं, खाल्लेलं अन्न माझ्या देहाला आनंद देणं, याकरता ते म्हणतात माझ्या कर्माचं फळ फक्त हे कर्म केलं आणि त्या कर्माला ते फळ आलं या पातळीवर आहे. पण मला मिळणारी तृप्ती आणि समाधान आहे, ती तृप्ती आणि समाधान केवळ माझ्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यांचं म्हणणं असं की दुसरा कुणीतरी माझ्याकरता त्याग करत असतो. ह्या म्हणजे या ठिकाणी जी तर्पणाची धारणा आहे ती अशी आहे की आम्ही दुसऱ्याकरता, म्हणजे कसं आहे की मी चांगलं कर्म केलं, आपल्याला आपण म्हणतो नाही माझं बळ काय आहे, 2 पैसे कमी असतील पण मनुष्यबळ हे माझं बळ आहे. माणसं राखली आहेत मी, माणसं माझ्याशी सगळी चांगली आहेत. मी माणसांकरता काहीतरी करत राहते म्हणूनच माणसं माझ्याकरता काहीतरी करतील, हे मला केलं पाहिजे. म्हणजे आमची धारणा अशी आहे की पूर्वजन्मामध्ये मी केलेल्या कर्मात इतरांच्या करता काहीतरी उत्कट भावानी करत राहिलो, सात्विक भावानी करत राहिलो. हे त्यांना आम्ही जेव्हा देत राहिलो तेव्हा हे जे दिलेलं आहे ते त्यांचे आशीर्वाद आहेत. त्या कर्माचं फळ आहे ते की दिलेलं जे आहे त्याकरता दुसऱ्यांनी दिलेला आशीर्वाद आहे की त्या आशीर्वादामुळे मला आहे ह्या स्थितीमध्ये समाधान आहे. त्यामुळे हे जी परस्पर आश्रयत्वाची व्यावहारिक पातळीवरची त्यांची ही एक उलगड आहे.
दुसरी उलगड अशी आहे की मनुष्य इथून जातो तो संपत नाही. त्याला त्याचा ह्या लोकातून तो दुसऱ्या लोकात जातो आणि त्या लोकात जाऊन तो तिथे राहतो. ज्या कुटुंबाशी, ज्या स्थानाशी, ज्या घराशी, ज्या पैसे, व्यवहार, स्थावर, जंगम या सगळ्याशी त्यांनी इतक्या दीर्घ काळपर्यंत संपर्क ठेवलेला असतो, त्याच्यापासून तो एक क्षणात दूर होत नाही. त्याचं कुठे ना कुठेतरी त्या सगळ्याशी एक धागादोरा जोडलेला असतो. तो जो त्याचा धागादोरा आहे हे पण एकमेकांचं परस्पर आश्रयत्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा परस्पर आश्रय कसा आहे, चार्वाकांनी म्हटलंय की अहो म्हणे इथे माणसानी जर का त्याच्याकरता काही दिलं, अन्न पाणी वगैरे, तर ते तिथं कसं जाऊन पोचतं. अहो मग त्या तपोलोकांची, आम्ही ज्याला तपाहा असं म्हणतो, त्या लोकाच्या पलीकडे असणारी जी कॉस्मिक एनर्जी आहे ती इथं का येऊन पोचते, ती सुद्धा इथे येऊन पोचायला नको होती. जर कोणतीही शक्ती कितीही दूरवरून संक्रमित होत असेल तर प्रत्येक गोष्ट शक्तीतच कन्व्हर्ट झालेली आहे. प्रत्येक गोष्टीचं किंवा ऊर्जेतच रूपांतर झाले. ऊर्जा आहे. या जीवाच्या ठिकाणची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कशाची आहे, प्रेमाची आहे, श्रद्धेची आहे, स्मरणाची आहे, कृतज्ञतेची आहे, त्याच्याकरता केलेल्या कष्टाची आहे, त्याकरता सांभाळलेल्या दिवसाची आहे. ती ऊर्जा जर त्याच्याकडनं प्रकट झाली तर ती ऊर्जा स्वीकारलीच जाते. कारण या जगामध्ये एकांड काहीच नाही आहे. हे जग द्वैतात आहे. जसं दिलं जातं तसं घेतलं जातं. जेव्हा एक निर्माण होतं तेव्हा त्याच्याबरोबर दुसरं निर्माण झालेलंच असतं. जर स्मरण पूर्वजांचं आहे तर पूर्वजांना त्याचं स्मरण आहेच. आपण पूर्वी एकदा बघितलं होतं ना की भीष्माचार्यांचा हात जेव्हा पुढे आला ते पिंडदान घेण्याकरता, नाही, भीष्माचार्यांच्या समोर शंतनूचा हात पुढे आला ते दान घेण्याकरता, तेव्हा भीष्माचार्यांनी ते दान तिथे ठेवलं नाही. ते म्हणाले शास्त्राप्रमाणे हे जे दान आहे ते दान मला पिंडाच्याच ठिकाणी केलं पाहिजे आणि जे काही तर्पण आहे ते पिंडालाच झालं पाहिजे. तुमचे हात आले म्हणून काय झालं. ही जी श्रद्धा आहे ही कशावरची श्रद्धा आहे, श्रद्धेने दिलेलं आहे ते श्राद्ध आहे. आणि त्यामुळे आमची जर श्रद्धाच नसेल की असं माझ्या घराण्यामधल्या पूर्वजांचा माझ्यावरती काही आशीर्वाद आहे की ज्या आशीर्वादामुळे माझं जीवन संपन्न आहे, ही श्रद्धा असेल तर ते श्राद्ध आहे. श्रद्धेने जे दिलेलं आहे ते श्राद्ध आहे. त्यांना तृप्त करण्याकरता जे दिलं जातं ते तर्पण आहे. त्यांच्या तृप्ताम तर्पयंती असं त्याचं हे केलेली आहे, फोड केली आहे की त्यांना तृप्त करण्याकरता तर्पण करावं. कशाने तृप्त होतात, जलाने. काहीच मागत नाहीत, फक्त जलाने तृप्त होतात. त्यांची तृप्ती करावी. ज्याची श्रद्धा आहे त्यांनी रोज तृप्ती करावी. रोज त्यांच्याकरता एक पळीनी पाणी सोडावं की स्मरण आहे आम्हाला तुमचं, तुमच्या कृपाशीर्वादामध्ये आम्ही सुखात आहोत. एवढंच स्मरण आहे, आणखीन काही स्मरणाची अपेक्षा नाही. आपण एवढं करत नाही म्हणून सकाळी उठल्यावर नमस्कार करतो. आपण नमस्कार करतो आणि नमस्काराने सांगतो की बाबा आम्हाला स्मरण आहे, आपल्या सगळ्यांचं स्मरण आहे आणि आम्हाला आपलं सातत्याने मार्गदर्शन आहे, आपला आशीर्वाद आहे. जी काही आमच्या मनातली भावना आहे ती आम्ही प्रकट करतो. हे दुसरं तर्पण झालं. तिसरी गोष्ट अशी आहे की जेवणच बनवायला पाहिजे का आणि ते द्यायलाच पाहिजे का, त्याची काही आवश्यकता आहे का, आवश्यकता आहे का नाही, प्रत्येक गोष्ट आपण ठरवणार. आता लग्न आहे, लग्न कार्यामध्ये हौस करायची का करायची नाही आपला विषय आहे. हौसेने द्यावंसं वाटलं द्यावं. मंगल कार्य आहे, त्या मंगल कार्यात आनंद निर्माण व्हावा असं वाटत असेल तर आनंद निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी कराव्यात. आणि हे मंगल कार्य आहे पण आपल्याला काय नुसतं फक्त लग्नाचं एक विधी झाला पाहिजे, बाकी आमचा कशावर विश्वास नाही, आम्ही आपलं रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जातो, 2 सह्या करून येतो, आम्ही आमच्या घरी बसा. त्या कार्याचा जर तुम्हाला आनंदच अनुभवायचा नसेल नका अनुभवू.
तर हे जसं आपल्या मनावर अवलंबून आहे आपण काय करायचं तसंच आहे. कारण ज्या माणसाचं स्मरण करतो तो मनुष्य ह्या जगामध्ये जो राहून गेलेला आहे तो पांचभौतिक देह आहे आणि तो देह अन्नावरतीच जगलेला आहे. त्या देहाच्या ठिकाणी त्याला जर काही द्यायचं तर अन्न आणि जल. आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की हा सगळा पृथ्वीचा संबंध ब्रह्मांडाचा गोळ ज्याच्यातून निर्माण झाला आहे ते निर्माण झालेलं फक्त पृथ्वी आणि पाण्यातून निर्माण झाले. हे जे सगळे वरचे आहेत अग्नी, वायू आणि आकाश हे आम्हाला मदत करणारे आहेत, पण प्रत्यक्ष पृथ्वीतून धन धान्य बीज सगळं काही त्या पृथ्वीतून निर्माण झालेलं आहे. आणि जलानी मनुष्याला 65% अधिक व्यापलेलं आहे. आपल्या देहामध्ये 65% अधिक जल आहे. जलाशिवाय मनुष्य राहू शकत नाही. मग जो देह आज इथे विद्यमान नाही त्याच्याकरता त्याचं स्मरण करताना त्याला यातलं काय द्यायचं आहे, ज्या पद्धतीने तो जगला आहे त्या पद्धतीने. त्याची अपेक्षा तो काय हा इथला भात येऊन खाणार आहे का, इथली खीर येऊन खाणार आहे का, इथला वडा येऊन काही खाणार नाही आहे. पण ते सगळं जे काही केलेलं आहे त्याच्या मागची जी भावना आहे त्याचं वहन करणाऱ्या मात्र शक्तिशाली देवता आहेत असं वर्णन केलं. आता देवता हा शब्द आपल्याला रुचत नसेल तर एनर्जी ट्रान्सफर आहे. शक्ती इथून तिथपर्यंत पोचू शकते आणि ती शक्ती सूक्ष्म आहे आणि ती सूक्ष्म मार्गानेच प्रवास करते आणि ती तिथपर्यंत जाते. ही जी धारणा आहे ही धारणा वाटली म्हणून केली का भारतीय नाही, त्यांनी अनुभव घेतला म्हणून केली. भारतीय तत्वज्ञानामधला कोणताही सिद्धांत हा बुद्धीला वाटला आणि पटला म्हणून मांडलेला सिद्धांत नाही आहे. जो अनुभवला आहे त्या अनुभवातून निर्माण झालेला सिद्धांत. आणि त्यामुळे वर्षाचे 12 महिने आम्ही जेवतो, दिवसातून 3 वेळा कमीत कमी खातो. एवढं सगळं असताना आमचं हे जे सगळं अन्न आहे ह्या अन्नामध्ये हा स्वयंपाक करताना हे जेवण बनवताना किंवा हे खाताना अमुक एका व्यक्तीची अमुक एक आवडीची गोष्ट होती. आठवण होते आपल्याला, ती व्यक्ती नसली तरी की ही गोष्ट आवडीची होती. मग ती आवडीची गोष्ट त्याला करून घालण्यात त्याला पोचल्याचं समाधान आहे का मला दिल्याचं समाधान आहे हा विषय आहे. ज्याला जे समाधान मान्य असेल ते त्यांनी मान्य करावं. देहाच्या पातळीवरती उपचाराचा विचार करताना देवाला नैवेद्य दाखवतो, देव नैवेद्य खातो का? पण जे जे आहे ते त्याला अर्पण करावं आणि स्वीकारावं. पितरांच्या करता एक दिवस आहे त्यांना अर्पण करावं. रोज तर आम्ही खातोच आहे आणि त्यामुळे आपल्याकडे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक ते स्वधा आणि स्वाहा. स्वाहा देवांकरता, स्वधा पितरांच्या करता. हव्य आणि कव्य. हवन देवतांकरता, अर्पण पितरांकरता. या सगळ्यांचं स्मरण का? कारण एकच सिद्धांत आपलाच की शक्ती कधीच नष्ट होत नाही. गीतेचा अभ्यास करायचा तर आत्मा अमर आहे, सगळ्यात सोपा सिद्धांत. आत्म्याला काहीच होत नाही, तो अविनाशी आहे. आणि तो जर अविनाशी आहे तर त्या आत्म्याशी जर काही गोष्टी निगडीत आहेत किंवा त्या जीवाला जर अजून मुक्ती मिळालेली नाही आहे तर तो जीव कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात असतो. त्याकरता श्राद्ध विधीमध्ये असं सांगितलंय मगाचं सूत्र की जो ज्या योनीमध्ये असेल त्याला त्या योनीमध्ये सुखाने राहता येतं. साधं उदाहरण आहे की रस्त्यावरती बिचारा खर्जेनी भरलेलं कुत्रं आणि रोज शोफर ड्रिव्हन गाडीमधनं फिरणारं कुत्रं, दोन्ही जातीनी कुत्रीच आहेत, पण दोघांचे भाग्ययोग वेगळे आहे. का आहेत? कारण भाग्य ज्यांनी लाभलं आहे ते कर्म आहे आणि त्या कर्माच्या ठिकाणी त्या कर्माचं वैशिष्ट्य असं आहे की कर्मामुळे गाडी मिळाली पण नुसती गाडी नाही मिळाली. ते कर्म करत असताना दुसऱ्याला देण्याचं कर्म केल्यामुळे त्याचं समाधान मिळालं, त्याची तृप्ती मिळाली, त्याचं सातत्य मिळालं. हे सगळं जे काही आहे ते या ठिकाणी त्या श्राद्धविधीमध्ये हे सूत्र. कथा पुष्कळ आहेत
की कशा करता ह्या कथा, कशा करता श्राद्ध, हे सगळं त्या कथा आपण सोडून देऊ, कारण आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. परंतु कृतज्ञता बुद्धीनी पूर्वजांचं स्मरण करणं ही गोष्ट व्यावहारिक पातळीवरती महत्त्वाची का? कारण आम्हाला उत्तम कुटुंब व्यवस्था केवळ ह्या परंपरेतून मिळाली. कुलपरंपरा आली कुठून? प्रत्येकाने घरदार सांभाळलं म्हणून जो उठला तो डायव्होर्स घेऊन दुसरं लग्न करून त्याची आणखीन 2 लग्न होऊन गेली असती तर कुठलं कुल आणि कुठली परंपरा हो? यातलं काहीच राहिलं नसतं. जेव्हा आम्ही आमच्या घराण्यांचे एवढे मोठे ग्रंथ काढतो आणि त्याचा एवढा सन्मान करतो, अर्थच त्याचा एक आहे की आम्हाला पिढ्यान पिढ्या अगदी उत्तम असं घर आणि पिढ्यान पिढ्या एक सांगावं असं सूत्रबंधन आम्हाला मिळालेलं. त्याची काही कृतज्ञता आहे की नाही? त्याचं काही स्मरण. जेव्हा ऑर्फनेजमधली मुलं पाहतो, जेव्हा अनाथालयातली मुलं पाहतो, तेव्हा कळतं आईचं नाव माहीत नाही, वडिलांचं नाव माहीत नाही, घर नाही, दार नाही. घराची सुरक्षा काय, घराची किंमत काय, घरातल्या माणसांची किंमत काय, ही उघड्यावर आकाशाखाली आलं की समजतं. आणि त्यामुळे स्मरण करावंच करावं. शास्त्रांनी सांगितलंय त्यांना भोजन देऊन तृप्त करावं, जल देऊन तृप्त करावं, नसेल जमत त्यांच्याकरता द्रव्य देऊन तृप्त करावं. तेही नसेल जमत तर जे शक्य आहे थोडासा भात केला आणि त्यांचं स्मरण केलं, तेवढं देऊन तृप्त करावं. असे इतके पर्याय दिलेत. हेही नाही जमलं तर घरामध्ये एक मातीचा कुंभ भरावा आणि तो कुंभ दक्षिण दिशेला ठेवावा आणि त्यांचं स्मरण करावं. हेही नाही जमलं तर दुसऱ्या कुणाला तरी सांगावं की बाबा हे आम्हाला काय, मनुष्य बेडरिडन आहे, त्यांच्याकरता करायला दुसरं कोणी नाही आहे, मग काय दुसऱ्यानी करावं. तुम्ही पैशानी करा, तुम्ही संकल्प करा, पण तुम्ही करा, करून घ्यावं. यातलं काहीही नाही. अनेक 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 पर्याय आहेत. एका माणसाला जेव घालावं, एकाला घासभर द्यावं, प्राण्याला द्यावं, काही नाही तर गाईला एक गवताची पेंडी द्यावी आणि त्यांचं स्मरण करावं. पण काहीतरी करावं, त्या दिवशी स्मरण करावं. आणि त्यांनी सांगितलं की ह्यातलं आपल्याला काहीच जमत नाही आहे, आपण काहीच करू शकत नाही आणि देऊ शकत नाही. इतकं जर आपण दरिद्री किंवा कुटुंबहीन किंवा घर नसलेले असलो तर दक्षिण दिशेकडे तोंड करावं, रस्त्यावर पडलेली गवताची काडी घ्यावी, दक्षिण दिशेकडे वर करावी, दाखवावी दक्षिण दिशेला, आणि त्यांनी सांगितलं की तोंडाने बोंब ठोकावी की मी इतका कर्तृत्वहीन आहे की तुमच्याकरता मी एक गोळाभर भातसुद्धा देऊ शकत नाही. फक्त आता तुमचं या दिशेकडे बघून स्मरण करतो. म्हणजे शास्त्रकारांनी माणसाच्या कर्तृत्वहीनतेला शेवटी हा रंग दिलाय, नाही करायचं. हे इतकं सांगितलं आहे त्याच्या ठिकाणी. हेतू एकच आहे की हा पितृपक्ष जो आहे, आपल्याला माहिती आहे 2 आयनं आहेत, वर्षाचे 2 भाग होतात, एक उत्तरायण आहे, एक दक्षिणायण आहे. आणि हा संबंध आपल्याकडे हे 365 दिवसाचं वर्ष आहे. पितृलोकात त्या कालाची गणना वेगळी आहे. हा एक संबंध 360 दिवसांचं वर्ष म्हणजे पितृलोकामधला एक दिवस आहे. आणि ह्या कर्क राशीमध्ये प्रवेश केलेला हा जो सूर्य आहे तो जेव्हा या नक्षत्रामध्ये येतो किंवा भाद्रपद मास येतो त्यावेळी त्या लोकामध्ये दुपारचे 12 वाजलेले असतात. म्हणजे त्यांच्या तिथीला किंवा ह्या काळामध्ये कोणत्याही दिवशी जेव्हा त्यांचं स्मरण करून त्यांना भोजन दिलं जातं त्यावेळी ते दुपारी जेवायलाच बसणार असतं. त्यांच्या भोजनाच्या वेळी आम्ही त्यांना भोजन दिलेलं असतं. आम्ही वर्षातून एकदा भोजन देतो, पण त्यांना प्रत्येक दिवशी भोजन मिळतं, कारण त्यांची दुपारच झालेली असते जेवणाची. आमच्या वर्षाबरोबर त्यांचा एक दिवस आहे. हे कालाचं मापन आहे. अर्थात हे सगळं जरी आपण बोललो तरी ह्याच्यावर सुद्धा श्रद्धा बसेलच असं नाही आहे. त्यामुळे ज्याची श्रद्धा असेल त्यांनी करावं, ज्याची श्रद्धा नसेल त्यांनीही करावं. श्रद्धा नाही तरीसुद्धा काय कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये करावंच करावं. त्याचं कारण असं, मला नको आहे, आत्ता विद्यमान असणाऱ्या माझ्या घरातल्या लोकांना नको आहे,
पण माझ्या पिढीत येणाऱ्या पुढच्याला जर पाहिजे असेल तर त्याला बाहेर हिंडावं लागतं. आपण पाहतो अशी पण कुटुंब पाहतो, ज्यांच्या कुटुंबामध्ये सगळा संस्कार लयाला घालवलेला आहे, त्या कुटुंबामध्ये जर संस्कारक्षम मूल जन्माला आलं तर त्याला त्याची हौस पुरी करून घ्यायला त्याला बाहेर जावं लागतं. आम्ही शहाणे आहोत, आम्ही समर्थ आहोत, आम्ही बुद्धीने चालणारे आहोत, हे सगळं जर आहे तर आम्हाला त्यांच्याकरता पाथेय ठेवलंच पाहिजे, आम्हाला मान्य असो की नसो. त्यामुळे नास्तिक असलात घरात तरीसुद्धा एक फोटो ठेवून देवाची पूजा केलीच पाहिजे. मनुष्याला कितीही पटत नसलं तरी आपल्या पूर्वजांचं स्मरण केलंच पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत की ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी पटतात म्हणून आपण करत नाही. फक्त कोणी वरचा पूर्वज येऊन एक पाठीमध्ये दणका घालत नाही म्हणून आपण त्याला विसरू शकतो. देव येऊन आपल्याला शिक्षा करत नाही म्हणून आपण देवाला विसरू शकतो. व्यवहारामध्ये न आवडणारी गोष्ट ऑफिसमध्ये करावी लागते कारण नोकरी जाते, त्याचं व्यावहारिक कारण आहे. असो, काहीही असून देत, पण एक कर्माच्या निमित्ताने अनेक जी कर्म आहेत जी मनुष्याच्या जीवनाला संपन्न करणारी आहेत आणि ही सगळी कर्म माणसाचं जीवन संपन्न करणारी आहेत. अध्यात्माचा अभ्यास करतो, निष्काम कर्माचा विचार करतो, म्हणजे व्यवहारातला आचारधर्म सुटतो असं मात्र आपण कृपा करून समजू नका. आचारधर्म सुटावा लागतो, तो आपोआप सुटतो आणि ते सुटण्याचं गणित भगवंतानी देऊन ठेवलंय. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. तोपर्यंत आम्ही सामान्य आहोत, तोपर्यंत आमचा आचार व्यवहार सगळा सामान्य आहे आणि तो जितका जसा सामान्य आहे तसा तो आम्हाला राखलाच पाहिजे. आम्ही अध्यात्माचा अभ्यास करतो म्हणजे देवाने आम्हाला 2 शिंगण 1 शेपूट दिलेलं नाही आहे. आम्ही सगळ्या 4 माणसांसारखे आहोत आणि 4 माणसांसारखा आचार करत राहिलो आणि स्वधर्माचं आचरण करत राहिलो तरच अध्यात्माच्या मार्गावर आम्ही पुढे जाऊ, आणि नाही तर अध्यात्माच्या मार्गावर आम्ही भ्रांत होऊ. हे इतकं सगळं आपण का बोलतो? कारण समाजामध्ये अध्यात्माचं मार्केटिंग आहे आणि त्या मार्केटिंगमध्ये आमचं नुकसान आहे. त्याच्याकरता सुदैवाने आम्ही गीता हातात घेतली आहे तर आम्ही तत्वचिंतन करायला योग्य मार्गावर आहोत, भाग्यवान आहोत आम्ही. मग आम्ही का नाही योग्य चिंतन करायचं? एवढ्याकरता थोडं कटुका असे ना पण आपण बोलतो, ते आपण एकमेकांकरता बोलत नाही, समाजातल्या प्रवाहांकरता बोलतो. आणि आजचा विषय थांबू, उद्या आपण आपल्या गीतेकडे वळू. आपला विषय संपला.